नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारने शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा अधिकृत पातळीवर पुढे आणला असून यासाठी स्वतंत्र तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली आहे। ही समिती राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जस्थितीचा सविस्तर अभ्यास करून एप्रिल 2026 पर्यंत आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहे आणि त्या अहवालाच्या आधारे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली आहे। सध्या चर्चेत असलेल्या माहितीनुसार जून 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज व इतर कर्जे कर्जमाफीसाठी विचारात घेतली जाऊ शकतात। मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही, हे स्पष्टपणे लक्षात ठेवणं गरजेचे आहे। कर्जमाफीचा निर्णय घेण्यापूर्वी अचूक आणि पारदर्शक माहिती उपलब्ध व्हावी यासाठी बँका आणि सेवा सहकारी संस्थांकडून शेतकऱ्यांची सविस्तर कर्जविषयक माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये बँक खाते तपशील, आधार कार्ड, कर्ज दस्तऐवज, 7/12 उतारा, मोबाईल क्रमांक यासारख्या कागदपत्रांचा समावेश असू शकतो। या प्रक्रियेचा अर्थ कर्जमाफी लागू झाली आहे असा नसून भविष्यातील निर्णयासाठी आवश्यक डेटाबेस तयार केला जात असल्याचे संकेत आहेत। दरम्यान जोपर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांवर जबरदस्तीची किंवा कठोर वसुलीची कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले असून त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शेतकरी बांधवांसाठी एक सूचना आहे, कर्जमाफीविषयी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा।